ईदच्या मुहूर्तावर सलमानचा बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला आहे आणि सलमानच्या चाहत्यांच्या या सिनेमाला पसंती सुद्धा दिलेली आहे। काय नेमकं चाहत्यांना वाटलं जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी। तो हात उठाला। ज्या सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून सगळ्यांना प्रतीक्षा होती तो सलमान खानचा बजरंगी भाईजान अखेर बॉक्स ऑफिसवर धडकलेला आहे। सिनेमाबद्दल उत्सुकता यासाठीही होती की मागच्याच आठवड्यात एस.एन. राजामौली यांचा धडकलेला बाहुबली हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडतो आहे। तर बाहुबलीला बजरंगी भाईजान कितपत टक्कर देतो, किंबहुना बाहुबलीचा बॉक्स ऑफिसवरील वादळ सलमान खानचा बजरंगी भाईजान थोपवतो का, हे पाहून उत्सुकता ठरणार होतं। तर आपल्याबरोबर काही सलमानचे चाहते आहेत ज्यांनी नुकताच बजरंगी भाईजान बघितलेला आहे, तर आपण त्यांच्याचकडनं जाणून कसा वाटला मित्र सिनेमा। एकदम एक नंबर, काहीच विषय नाही। स्टोरी लाईन सलमान खानच्या पिक्चरला ॲज युजल असते ती, आणि यावेळेस युनिक स्टोरी इंडिया पाकिस्तान, त्यामुळे हिट सुपर हिट पिक्चर। पण सलमान खानच्या इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा काहीसा वेगळा आहे। सिनेमातनं सलमानचा आयटम सॉन्ग आहे ना, धासू डायलॉग बाजी आहे, पण तरीही हा सिनेमा चांगला आहे, वेगळा आहे। काय सांगाल? द मूवी इज ऑसम, एक नंबर। बाहुबली का टूटला। जो मूवी में देखा गया, जो सॉन्ग वगैरह अच्छा है, प्लस जो एक्शन भी अच्छा है, वो मूवी भी फेवरेट मूवी है। पण सलमानच्या या मूवीमध्ये मुलीवर फोकस आहे, पूर्ण स्टोरी लाईन एका मुलीवर आहे जी पाकिस्तानमधून इंडिया येते, त्यामुळे सलमान मेन फोकस नाही आहे मूवीचा। अट्रॅक्शन हा पिक्चर सलमानसाठी नाही बघायला येणार लोक, इंडिया पाकिस्तान स्टोरी लाईन आणि मुलीला बघायला येते। सुपर हिट। मला एक असं सांगा, सलमानचे आतापर्यंत सगळे पिक्चर ॲक्शन असतात, पण या सिनेमात सलमानने ॲटम सॉन्ग केलेला नाहीये, सलमानच्या तोंडी काही ढासू डायलॉग नाहीये, तरी सुद्धा सिनेमा तुम्हाला आवडलेला आहे। कारण काय याचं? कारण त्या एका मुलीला घरी पोहोचवण्याचं नोबल काम केलं त्यांनी, म्हणून ते चांगलं वाटलं सगळ्यांना। सबको पता था कि वो एक लड़की को छोड़ने जाता है, तभी भाईजान को देखना जरूरी था। भाईजान इज रॉक। काय वाटतं, बाहुबलीचा रेकॉर्ड सलमान भाई तोडणार? हे बघितलं, हे होते सलमानचे चाहते। खरं तर बॉक्स ऑफिसवरची आजची लढाई ही बॉलिवूडचा सुपरस्टार वर्सेस साऊथचा एक यशस्वी दिग्दर्शक एस.एन. राजामौली यांच्यामध्ये आहे। कारण ज्याप्रमाणे सलमान खानचे पिक्चर बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड तोडतात, त्याचप्रमाणे राजामौली यांनीही आतापर्यंत कंटिन्यू 10 ब्लॉकबस्टर हिट देण्याचा विक्रम केलेला आहे। त्यामुळे खरं तर या दोघांमधली ही लढाई कोण जिंकतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। 40 कोटींमधले बनलेला बजरंगी भाईजान हा रेकॉर्ड तोडतो की 5 दिवसात 200 कोटींची कमाई करणारा बाहुबली आपली घोडदौड बॉक्स ऑफिसवरची तशीच चालू ठेवतो, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।